बघा फ्रेझल वर्बचा अर्थ काय, फ्रेझल वर्ब्स म्हणजे काय, वर्ब प्लस ऍडवर्ब म्हणजे क्रियापद आणि ऍडवर्ब, ठीक आहे, वर्ब आणि ऍडवर्ब क्रियाविशेषण किंवा वर्ब आणि प्रिपोजिशन किंवा मग वर्ब ऍडवर्ब प्लस प्रिपोजिशन, ह्या तिन्ही म्हणजे ह्या तीन अरेंजमेंट्स मध्ये जर एखादं मिक्सचर असेल तर त्याला आपण फ्रेझल वर्ब्स म्हणू. ठीक आहे, वर्ब प्लस ऍडवर्ब, वर्ब प्लस प्रिपोजिशन, वर्ब प्लस ऍडवर्ब प्लस प्लस प्रिपोजिशन. ठीक आहे, त्या तीन मिक्सचर मध्ये आपल्याला फ्रेझल वर्ब्स पाहायला मिळतात. जे वर्बचं ओरिजिनल मिनिंग आहे, ठीक आहे, ओरिजिनल मिनिंग पेक्षा ह्याचा वेगळा अर्थ असू शकतो, म्हणजे असतोच वेगळा अर्थ फ्रेझल वर्ब्स मध्ये, आणि थोडंसं इडियम सारखं आपल्याला हे वाटतं. ठीक आहे, इडियम सारखं हे आपल्याला वाटत असतं. आता बघा डायरेक्टली आपण बघायला सुरुवात करूया. अकाउंट फॉर. अकाउंट फॉर म्हणजे काय, अकाउंट फॉर म्हणजे तुम्ही काय कुठल्या तरी गोष्टीसाठी जबाबदार असणं, तुम्ही कुठल्या तरी गोष्टीला जस्टिफाय करण्यासाठी तुमच्याकडे रिस्पॉन्सिबिलिटी असणं, त्याला म्हणतात अकाउंट फॉर. अकाउंट फॉर मध्ये बघा आता यूज कसं केलेला आहे. आय कॅनॉट अकाउंट फॉर हिज अनयुज्युअल बिहेवियर इन दिस मॅटर. मी सांगू शकत नाही की त्याने असं अनयुज्युअली का बिहेव केलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे मला जस्टिफिकेशन देण्यासाठी काही कारणच नाहीये. आय कॅनॉट अकाउंट फॉर, ठीक आहे, आय कॅनॉट अकाउंट फॉर हिज अनयुज्युअल बिहेवियर इन दिस मॅटर. बघा आस्क आफ्टर म्हणजे काय, आस्क आफ्टर म्हणजे एखाद्याबद्दल काळजी व्यक्त करणे किंवा एखाद्याबद्दल चौकशी करणे की तो कसा आहे, बरा आहे का, त्याला काही झालं तर नाही ना, अशा पद्धतीने जर तुम्हाला सांगायचं असेल तर तिथे आस्क आफ्टर होतं. आस्क आफ्टर मध्ये बघा, आय मेट युअर ब्रदर ऍट द पार्टी, ही आस्क्ड आफ्टर यू. ठीक आहे, तुझा भाऊ मला पार्टीमध्ये भेटला होता आणि त्याने तुझ्याबद्दल विचारलं की तू बरी आहेस का, तर तिथे हा वापर होतो आस्क आफ्टरचा. नेक्स्ट बघा आस्क फॉर. आस्क आफ्टर पाहिले आपण, आता आस्क फॉर. आस्क फॉर म्हणजे रिक्वेस्ट आहे, रिक्वेस्ट. ठीक आहे, आस्क फॉर म्हणजे काय, रिक्वेस्ट आहे. आस्क फॉर म्हणजे रिक्वेस्ट आहे. आणि आस्क आफ्टर म्हणजे काय, की एखाद्याबद्दलची चौकशी करणे तब्येतीबाबतची, आस्क आफ्टर. ठीक आहे, आस्क फॉर बघितले आपण, आस्क फॉर बघितले, रिक्वेस्ट करतोय आस्क फॉर मध्ये. आता बॅक आउट बघा. बॅक आउट म्हणजे कसं, गो बॅक ऑन. गो बॅक ऑन म्हणजे कसं, की एखादं प्रॉमिस केलेलं आहे आणि प्रॉमिस पासून आपण दूर पळतोय. ठीक आहे, एखाद्याला प्रॉमिस केलं आणि दूर पळतोय. ठीक आहे, 5,000 रुपये तुम्ही मित्राला मागितले होते, त्यांनी तुम्हाला उद्या देतो असं सांगितलं, पण त्याने काय केलं की त्याच्या प्रॉमिस पासून तो मागे गेला, तर त्याला आपण काय म्हणू, बॅक आउट. ही बॅकड आउट फ्रॉम हिज प्रॉमिस असं म्हणू शकतो. ठीक आहे, ही अग्रीड टू हेल्प बट बॅकड आउट द लास्ट मोमेंट. म्हणजे शेवटच्या क्षणी त्यांनी त्याची जी ही आहे ना, ते तसं जे प्रॉमिस केलेलं होतं ते काढून घेतलं, तेव्हा आपण काय म्हणू शकतो, बॅक आउट. ठीक आहे, नेक्स्ट बघा, बी इन फॉर. बी इन फॉर महत्वाचं आहे, कारण का तर आपल्याला अनयुज्युअल आहे हे अर्थ करणं आपल्याला थोडंसं डिफिकल्ट होऊ शकतं. ठीक आहे, म्हणून आपल्याला हे चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचं आहे. त्याला थोडंसं स्टार करून लक्षात ठेवा. ठीक आहे, स्टार करून लक्षात ठेवायचं आहे, कारण काय तर आपल्याला आल्यावरती डायरेक्टली कन्फ्यूज होईल, हे नक्कीच कन्फ्यूज होईल. त्यामुळे हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने डोक्यात ठेवायचं आहे. बघा, बी इन फॉर म्हणजे कसं, की एखादी जर कुठली ट्रबलसम गोष्ट आहे, एखाद्याचे वाईट हॅबिट्स आहेत आणि तो नक्कीच आपल्याला माहिती आहे की तो कधी ना कधी जाऊन काय करणार आहे, सफर करणार आहे. सफर करणं म्हणजे काय, कधी ना कधी जाऊन तो सफर करणार आहे, म्हणजे तो कधीतरी ते भोगणार आहे त्याची फळं. ठीक आहे, तर तिथे आपण हे बी इन फॉर असं यूज करू शकतो. बघा, उदाहरण मधून आपल्याला चांगलं समजेल. ऑन अकाउंट ऑफ हिज बॅड हॅबिट्स ही इज इन फॉर ट्रबल. त्याच्या खूप वाईट सवयी होत्या, त्यामुळे तो नक्कीच काही ना काहीतरी सफर करणार आहे, तो कुठल्या ना कुठल्या संकटात सापडणार आहे, हे नक्कीच होतं. म्हणजे ही इज इन फॉर ट्रबल. ठीक आहे, ही इज इन फॉर ट्रबल म्हणजे बी फक्त टू बीचं रूप आहे म्हणून इथे बी वापरलेला आहे पुढं, आणि इन फॉर म्हणजे कुठल्या ना कुठल्या ट्रबल किंवा निगेटिव्ह सेन्सने हे वापरलं जाते, एवढं तुमच्या लक्षात असू द्या. तर बियर हवे आयोगाने काय केलेले आहेत की बियरचे वेगवेगळे 8 अर्थ आहेत. या बियरचे वेगवेगळे 8 अर्थ आहेत, त्यापैकी 8वा अर्थ आयोगाने विचारला होता, टू शो डिरेक्शन असं काहीतरी होतं ते, आणि बियर खूप वेळेस रिपीट झालेला आहे, तर त्यामुळे लक्षात चांगलं ठेवा. बियर अवे म्हणजे काय बघा, बियर अवे म्हणजे काय, जिंकणे. ठीक आहे, विन, त्याला म्हणतात बियर अवे. सुहानी बोर अवे द फर्स्ट प्राइज इन द डान्स कॉम्पिटिशन. सुहानीने काय केलेलं आहे, डान्स कॉम्पिटिशन मध्ये पहिलं प्राइज मिळवलेलं आहे. ठीक आहे, त्याला म्हणतात बियर अवे. बियर ऑन आणि अपॉन बघा, बियर ऑन आणि अपॉन म्हणजे काय, रिलेव्हंट आणि बघा समर्पक. रिलेव्हंटलाच काय म्हणू आपण मराठीतनं, समर्पक आहे, किंवा मग इंग्लिशमधनं अजून एक शब्द आहे, पर्टिनंट. ठीक आहे, पर्टिनंट. बियर ऑन और बियर अपॉन हे अशा दोन्ही पद्धतीने यूज होऊ शकतं. युअर रिमार्क्स हॅव नो बिअरिंग ऑन द मेन प्रॉब्लेम. तू जे काय बोलतोयस, तुझे जे रिमार्क्स देतोयस, तुझे काही सजेशन्स देतोय, ह्याचा काहीच परिणाम होणार नाही, जो मेन प्रॉब्लेम आहे तो काही सॉल्व्ह होणार नाही. सो गप्प बस. ठीक आहे, तुझे काही रिमार्क्स आहेत, तुझे बोलतोयस, त्याचा काहीच रिलेव्हन्स नाही, असं जेव्हा म्हणायचं असतं आपण, असं हे बियर अपॉन त्या पद्धतीने यूज होऊ शकतं इथे. हा,
नेक्स्ट बघा बियर आउट. ठीक आहे, आता सगळे बियरचेच बघतोय आपण. बियर अवे बघितलं, बियर अवे म्हणजे विन आहेत, आणि बियर अपॉन म्हणजे काय की रिलेव्हंट. ठीक आहे, वेदर दॅट दॅट थिंग होल्ड्स वॉटर ऑर नॉट. ठीक आहे, होल्ड्स वॉटर लक्षात ठेवा, हे पण महत्वाचं आहे. इफ सम आयडिया होल्ड्स वॉटर. ठीक आहे, एखादी आयडिया आहे ती वॉटर होल्ड करत असेल तर ती आयडिया कशी आहे, स्ट्रॉंग आहे. ठीक आहे, त्या आयडियामध्ये उस बात में दम है असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा दॅट आयडिया होल्ड्स वॉटर असं आपल्याला म्हणायचं असतं. ठीक आहे, तिथेच आता बियर ऑन आणि बियर अपॉन तेच पाहिलेलं आहे आपण, रेलेव्हंट आहे का नाही यावरती ठरतं. नेक्स्ट बघा बियर आउट. बियर आउट म्हणजे काय, सपोर्ट द आर्ग्युमेंट और कोरोबोरेट. लक्षात ठेवा, हा शब्द स्पेलिंग साठी पण विचारला जाऊ शकतो. CORROBORATE. कोरोबोरेट म्हणजे काय, कन्फर्म करणं, एखादी गोष्ट कन्फर्म करणं. ठीक आहे, त्याला म्हणतात कोरोबोरेट. सपोर्ट द आर्ग्युमेंट और कोरोबोरेट म्हणजे कसं की एखाद्याने काहीतरी आर्ग्युमेंट केलेलं आहे, एखाद्याने काहीतरी बोललेलं आहे आणि त्याला तुम्ही कोरोबोरेट करताय म्हणजे कन्फर्म करताय किंवा त्याला सपोर्ट करताय, त्याला म्हणतात बियर आउट. आय एम शुअर माय क्लासमेट्स विल बियर आउट माय स्टेटमेंट. म्हणजे काय की तुम्ही कुठलं तरी विधान केलेलं आहे क्लासमध्ये तुमच्या आणि तुमचे क्लासमेट तुम्हाला सपोर्ट करतील. ठीक आहे, असं तुम्ही एक्सपेक्ट करताय, म्हणजे तुम्ही तिथे यूज करू शकता आय एम शुअर माय क्लासमेट्स विल बियर आउट माय स्टेटमेंट. म्हणजे जे मी विधान केलेलं आहे त्यावर मला माझे क्लासमेट सपोर्ट करतील. ठीक आहे, त्याला म्हणतात आपण बियर आउट माय स्टेटमेंट, किंवा मला सपोर्ट करतील ते. ठीक आहे, माझ्या आर्ग्युमेंटला सपोर्ट करतील. बियर आउट. बियर विथ बघा, बियर विथ म्हणजे काय, आता मी तुम्हाला म्हणू शकतो की बियर विथ द इनिशियल इनकन्व्हिनियन्स दॅट वॉज कॉज्ड. बियर विथ द इनिशियल इनकन्व्हिनियन्स दॅट वॉज कॉज्ड. कारण का तर मी आवाज येतोय का नाही हे चेक करायला विसरलो होतो तुम्हाला. ठीक आहे, सो तुम्हाला काय करावं लागलं, सहन करावं लागलं, थोडंसं पेशन्स ठेवावं लागलं. बरेच जण तुम्ही पेशंटली लाईव्ह राहिलात, त्याबद्दल तुमचे आभार. बघा काय झालं की तुम्ही काय केले, बियर केले किंवा सहन केले काही वेळासाठी. ठीक आहे, मी फक्त स्क्रीनवर एक्सप्लेन करत होतो आणि तुम्हाला आवाज काय येत नव्हता, तेव्हा काय केलं, तुम्ही पेशन्स ठेवलाय, तुम्ही कोऑपरेट केलंय. ठीक आहे, त्याला म्हणतात बियर विथ. इन व्ह्यू ऑफ द हेवी लॉसेस सफर्ड बाय द कंपनी द शेअर होल्डर्स वेअर रिक्वेस्टेड टू बियर विथ. आता एखादी कंपनी आहे, त्या कंपनीचा खूप जास्त लॉस झाला आणि मग त्या कंपनीच्या जे प्रोमोटर्स असतील त्या प्रोमोटर्सनी शेअर होल्डर्सना काय म्हटलं की हे जे लॉसेस झालेत ते थोडेसे काही काळापुरती सहन करा, नंतर आपल्याला प्रॉफिट मिळू शकतं. नेक्स्ट बघा ब्लो आउट. ब्लो आउट म्हणजे बघा, तुम्हाला एक कॅन्डल आहे किंवा मग काय की एखादी मेणबत्ती आहे, त्या मेणबत्तीला तुम्हाला जर विझवायचं असेल, ठीक आहे, तर तिला आपण कसं, तिला विझवण्यासाठी काय म्हणू शकतो, ब्लो आउट द कॅन्डल. ठीक आहे, द कॅन्डल ब्लेव आउट ॲज द गस्ट ऑफ विंड केम इन. वाऱ्याचा एक झोत आला आणि कॅन्डल जी आहे ती विझून गेली, तर त्याला म्हणू आपण ब्लो आउट. आता हे ब्लो ओव्हर स्टार करून लक्षात ठेवा, आयोगाने विचारलेलं आहे. ब्लो ओव्हर जे जे हायलाईट केलेले आहेत ते आयोगाने आधी विचारलेले आहेत किंवा मग ते महत्वाचे आहेत. ठीक आहे, ब्लो ओव्हर. ब्लो ओव्हर म्हणजे काय, पास ऑफ विदाउट हार्म और कम टू अन एंड. बघा, द क्रायसिस विल ब्लो ओव्हर असं एक्झॅक्ट स्टेटमेंट होतं आयोगाने विचारलेलं. बघा, द क्रायसिस विल ब्लो ओव्हर. ठीक आहे, द क्रायसिस विल ब्लो ओव्हर म्हणजे काय, जो काय क्रायसिस झालेला आहे, ठीक आहे, इट विल ब्लो ओव्हर म्हणजे पास ऑफ विदाउट हार्म म्हणजे काहीही नुकसान न करता जे क्रायसिस झालेलं आहे ते निघून जाईल. ठीक आहे, त्या अर्थाने आपल्याला ब्लो ओव्हर वापरलेला आहे इथे. ठीक आहे, आता बघा एखादी खालची गोष्ट आहे इथे आणि त्याच्या वरून असं काहीतरी हवा निघून चाललेली आहे, सो इट इज ब्लोईंग ओव्हर दिस पर्टिक्युलर रिजन. आणि पास ऑफ म्हणजे ही पण एक फ्रेज आहे, पास ऑफ म्हणजे निघून जाणे. ठीक आहे, मग इथे काय, ब्लो ओव्हर म्हणजेच काय होते, विदाउट एनी हार्म, कुठल्याच प्रॉब्लेम शिवाय, कुठल्याच अडथळ्याशिवाय, कुठल्याही हार्मफुल इम्पॅक्ट शिवाय काय होते, ते क्रायसिस जे आहे ते निघून जात आहे. ठीक आहे, जी काही समस्या उद्भवलेली आहे ती कुठल्याच प्रकारचं संकट किंवा नुकसान न करता निघून जाते, त्याला काय म्हणू आपण, ब्लो ओव्हर. नेक्स्ट बघा ब्लो अप. आता एखादा बॉम्ब आहे, तो बॉम्ब जेव्हा फुटतो त्याला आपण ब्लो अप म्हणू शकतो. बघा, एक्सप्लोड करतो बॉम्ब, त्याला म्हणू ब्लो अप. बघा, द प्लॅन ऑफ द एनिमी टू ब्लो अप द फ्लायओव्हर वॉज फॉइल्ड बाय द पोलीस. आता फॉइल्डचा अर्थ माहित असेल नसेल तुम्हाला. बघा, फॉइल करणं, एखाद्याची गोष्ट फॉइल करणं म्हणजे काय, निकामी करणं. ठीक आहे, लक्षात ठेवा, फॉइल करणं म्हणजे निकामी करणं. एक्सप्लोड जेव्हा होतो बॉम्ब त्याला आपण काय यूज करतोय, ब्लो अप यूज करतोय. मग जे काय टेररिस्ट होते त्यांनी जे ब्रिज आहे त्याला ब्लो अप करण्याचा प्रयत्न केला होता किंवा त्याला एक्सप्लोड करून त्याला पाडून टाकण्याचा प्रयत्न केला होता, बट इट वॉज फॉइल्ड म्हणजे काय, निकामी करण्यात आला. कुणाकडनं, पोलिसांकडनं. ठीक आहे, ब्रेकडाऊन. आयोगाने विचारलेलं आहे ब्रेकडाऊन, 2-3 वेळेस विचारलेलं आहे, लक्षात ठेवा.
ही ब्रोक डाऊन इन द मिडल ऑफ द स्पीच, असा काहीतरी सेंटेन्स होता आयोगाचा. बघा, ब्रेकडाऊन म्हणजे काय, इमोशनल कोलॅप्स पण असू शकतो तिथे, किंवा मग एखादी गोष्ट इफ इट स्टॉप्ड फंक्शनिंग, एखादी कार आहे, इफ इट ब्रेक्स डाऊन म्हणजे ती बंद झालेली आहे, बंद पडलेली आहे एकदम मध्येच. तर ते दोन अर्थाने येऊ शकतो. इमोशनल कोलॅप्स म्हणजे कसं, की एखाद्याला काहीतरी वाईट बातमी कळाली आणि तो एकदम रडू लागला, तर तिथे सुद्धा तुम्ही ब्रेक डाऊन किंवा ब्रोक डाऊन असं यूज करू शकता. ठीक आहे. आता बघा, वाईल गिव्हिंग एव्हिडन्स इन द कोर्ट शी ब्रोक डाऊन, म्हणजे काय, ती कोर्टमध्ये एव्हिडन्स किंवा मग पुरावा देत होती आणि पुरावा देता देताच ती रडू लागली किंवा मग कोलॅप्स झाली, इमोशनली तिला खूप त्रास झाला. ठीक आहे, तेव्हा आपण म्हणू ब्रेकडाऊन. नेक्स्ट बघा, ब्रेक इन टू. एखाद्या घरामध्ये किंवा मग एखाद्या कुठेही असू दे, ते तुम्ही जर फोर्सफुली कुठेतरी घुसताय विदाऊट दॅट पर्सन्स परमिशन, म्हणजे जो काय ओनर आहे त्याच्या परमिशन शिवाय तुम्ही घुसताय, तर त्याला म्हणू आपण ब्रेक इन टू. ठीक आहे, ब्रेक इन टू. द रॉबर्स ब्रोक इन टू हिज हाऊस लास्ट नाईट. काय, दरोडेखोरांनी त्याच्या घरामध्ये काय केले, फोडून घरफोडी केलेली आहे, घरामध्ये घुसलेले आहेत दरोडेखोर, त्याला काय म्हणू आपण, रॉबर्स ब्रोक इन टू हिज हाऊस लास्ट नाईट. ब्रेक ऑफ बघा, आता ब्रेक ऑफ, जिथे जिथे तुम्हाला OFF दिसते, मी परत परत सांगत असतो, OFF जिथे जिथे दिसते तिथे तिथे आपल्याला सेपरेशन लक्षात घ्यायचं असतं. ठीक आहे, सेपरेशन म्हणजे दोन गोष्टी विलग होत असतात, लक्षात घ्या. OFF जिथे जिथे दिसेल तिथे तो विलगता आपल्याला दिसत असते. ब्रेक ऑफ बघा मग काय, आता ब्रेक ऑफ म्हणजे कम टू अन एंड. ठीक आहे, अनसक्सेसफुली, कम टू अन एंड अनसक्सेसफुली, अयशस्वीरित्या एखादा एफर्ट, एखादा वेंचर आहे, एखादी काहीतरी तुम्ही काहीतरी काम घेतलेलं आहे आणि इफ इट एंड्स अनसक्सेसफुली, तर त्याला काय म्हणू आपण, ब्रेक ऑफ म्हणू शकतो. बघा, द टॉक्स बिटवीन इंडिया अँड चायना ब्रोक ऑफ. जेव्हा आपलं ते गलवान व्हॅलीचं जे चाललेलं होतं सगळं, चायनाने जे इंट्रुजन केलं होतं इंडियामध्ये गलवान व्हॅलीत, तर तिथे बऱ्याच वेळेस असं व्हायचं की ते टॉक्स जे आहेत त्या ब्रोक ऑफ व्हायच्या, काही तर कॅन्सल होऊन जायच्या, काहीच त्याच्यामध्ये सक्सेस किंवा त्याच्यातून रिटर्न काही मिळायचं नाही, त्याला तिथे ब्रेक ऑफ आपण यूज करू शकतो. ठीक आहे. आता ब्रेकआउट बघा, ब्रेकआउट म्हणजे आपल्याला माहिती आहे कोरोनाचं जे सगळं आपल्याकडं पॅन्डेमिक आलं होतं. ठीक आहे, तिथे तुम्ही आता एखादं असं लोकल छोटं मोठं पॅन्डेमिक पण असू शकतो, सॉरी छोटं मोठा एक डिसीज असू शकतो आणि त्याच्यामधून इपिडेमिक असं काही हे होऊ शकतं. इपिडेमिक म्हणजे एखाद्या रिजनशी रिलेटेड जर कुठला डिसीज स्प्रेड होत असेल. ठीक आहे, एखादा कॉन्टॅजियस डिसीज आहे, कॉन्टॅजियस पण शब्द लक्षात ठेवा, आयवाने विचारलेला आहे, कॉन्टॅजियस. हां, हे कॉन्टॅजियस डिसीज काय करतात, दे स्प्रेड फ्रॉम वन पर्सन टू अनदर, एका व्यक्तीकडनं दुसऱ्या व्यक्तीकडे ते स्प्रेड होत असतात. मग ब्रेकआउट बद्दल तेच असतं बघा. ब्रेकआउट म्हणजे काय, एखादं डिसीज स्प्रेड होणं. ठीक आहे, त्याला आपण ब्रेकआउट म्हणू शकतो. किंवा मग समजा कुठे वॉर सुरू होणार आहे. ठीक आहे, द वॉर ब्रोक आउट बिटवीन रशिया अँड युक्रेन, असं सुद्धा आपण तिथे यूज करू शकतो. बघा, वॉरच्या बद्दल यूज होते, हे एखाद्या डिसीज बद्दल यूज होते, एखाद्या इपिडेमिक बद्दल यूज होते, किंवा मग फायर सुद्धा काय होऊ शकते, ब्रेकआउट होऊ शकते. ठीक आहे, लक्षात ठेवा, फायर पण ब्रेकआउट होऊ शकते, लक्षात ठेवा. तुम्हाला कळणार नाही परीक्षेच्या तेव्हा, लिहून ठेवा. फायरचं सुद्धा ब्रेकआउट होऊ शकतं. म्हणजेच काय, आग लागली, जसं आपण मराठीतून म्हणतो तिथे फायर, फायर काय, फायर ब्रेकआउट सुद्धा असं होऊ शकतं. ठीक आहे, आणि रायोट्स पण काय होऊ शकतात, रायोट्स पण ब्रेकआउट होऊ शकतात. ठीक आहे, रायोट्स पण ब्रेकआउट होऊ शकतात. म्हणजे काय, एखादी गोष्ट आहे, रायोट्स आहेत, फायर आहे, वॉर आहे, किंवा मग डिसीज आहे, हे हा जो ब्रेकआउट जी फ्रेज आहे ती काय दाखवते, त्यांचं काय दाखवते, स्प्रेड दाखवते. ठीक आहे, स्प्रेड दाखवते म्हणजे एरिया जास्त कव्हर करते ते. आता फायर पण एरिया कव्हर करणारी आहे, इपिडेमिक किंवा वॉर हे पण एरिया कव्हर करते. ठीक आहे, तिथे काय दाखवते आपल्याला, स्प्रेड दाखवते. ठीक आहे, स्प्रेड. ब्रेक थ्रू, आता लक्षात ठेवा, ब्रेक थ्रू अनयुज्युअल आहे आणि लक्षात ठेवण्यास तुम्हाला तिथे थोडंसं मिनिंग वगैरे लावणं तुम्हाला जमणार नाही. ब्रेक थ्रू अचिव्हमेंट कशी असते बघा, एखादा काहीतरी रिसर्च प्रोजेक्ट वगैरे चाललेला आहे आणि तिथे एकदम अशी काहीतरी गोष्ट झाली आहे की त्याने पूर्णच्या पूर्ण जग बदलण्याची त्या संशोधनामध्ये ताकद आहे. ठीक आहे, आता तुम्ही क्रिस्पर एन्झाईम ऐकलं असेल, क्रिस्पर ऐकलं असेल. ठीक आहे, क्रिस्पर जे एन्झाईम आहे हे काय करतं, हे एक मॉलिक्युलर सीझर सुद्धा म्हणतात क्रिस्परला, आणि ह्या टेक्नॉलॉजीमुळे जीन एडिटिंग खूप सोपी झालेली आहे. ठीक आहे, जीन एडिटिंग, या क्रिस्पर ज्यांनी डिस्कवर केलं त्यांना नोबेल प्राइज पण मिळालेलं होतं. तर जीन एडिटिंग खूप सोपी झालेली आहे हा क्रिस्पर टेक्नॉलॉजी डिस्कवर केल्यामुळं. म्हणजे काय, इट इज अ सायंटिफिक ब्रेक थ्रू, म्हणजे एखाद्या प्रकारे असं एक शोध आहे सायंटिफिक की ह्यामुळे भरपूर काय बदल होऊ शकतो, पुढे जग पूर्णपणे बदलून जाऊ शकतो. त्याला आपण काय म्हणू, ब्रेक थ्रू म्हणू. बघा, डिस्कवर अ सिक्रेट मेजर अचिव्हमेंट, देर इज नो होप ऑफ ब्रेकआउट
थ्रू इन द मर्डर केस. बघा आता हे मर्डर केस जे झालेलं आहे तिथे काही असं नवीन आणि अनयुज्युअल असं मिळालेलंच नाही ज्यामुळे पूर्णपणे आपल्याला समजू शकेल की कुणी मर्डर केलेलं आहे. ठीक आहे. ब्रेक थ्रू अशी गोष्ट असते जिथे आपल्याला काहीतरी नवीन मिळतं आणि जे आधी आपल्याला माहित नव्हतं आणि त्यामुळे पूर्णपणे जी परिस्थिती आहे बदलून जाऊ शकते. त्याला म्हणू आपण ब्रेक थ्रू. नेक्स्ट बघा ब्रेकअप. आता हे ब्रेकअप वेगळं आहे. आपलं ब्रेकअप विथ हे वेगळं आहे. बघा आपण युजली ब्रेकअप म्हणतो ते ब्रेकअप म्हणजे गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड मधलं ब्रेकअप आहे. आता ब्रेकअप विथ खाली आहे आपल्याला माहित क्वारल म्हणजे भांडण आहे. आता हे ब्रेकअप म्हणजे काय, एखादी गोष्ट टर्मिनेट होते म्हणजे एंड होते. ठीक आहे. एखादी गोष्ट एंड होते, मग ती मीटिंग असू द्या किंवा मग एखादी शाळा असू द्या जी उन्हाळ्याच्या सुट्ट्यासाठी बंद झालेली असेल किंवा मग एखादं सेशन असेल. ठीक आहे. ते काय होईल, ब्रेकअप होईल. आता बघा वाक्य कसं यूज केलेलं आहे. द कॉलेज विल ब्रेकअप नेक्स्ट वीक फॉर समर वॅकेशन. द कॉलेज विल ब्रेकअप नेक्स्ट वीक फॉर समर वॅकेशन. आता तुम्हाला आयोग कसा विचारेल प्रश्न बघा. द कॉलेज असं करेल आयोग, द कॉलेज विल. ठीक आहे. आणि काय करेल मध्ये तुम्हाला ब्लँक स्पेस देईल आणि म्हणेल की यूज द राईट फ्रेझल वर्ब इन दी ब्लँक स्पेस. बघा आता इथे तुम्हाला यूज करावं लागेल. इथे येईल तुम्हाला द कॉलेज विल काय ब्रेक अप. ठीक आहे. द कॉलेज विल ब्रेकअप म्हणजे काय, टर्मिनेट होईल, एंड होईल कॉलेज. ठीक आहे. ब्रेकअप नेक्स्ट वीक, त्याला काय म्हणतोय आपण आता, द कॉलेज विल टर्मिनेट ऑर एंड नेक्स्ट वीक. नेक्स्ट बघा ब्रेकअप विथ, जे आपल्याला माहिती आहे ब्रेकअप विथ. आफ्टर लॉंग अँड फ्रुटफुल फ्रेंडशिप द टू फ्रेंड्स ब्रोकन अप विथ इच अदर. म्हणजे दोन मित्र होते, त्यांनी काय केलं, त्यांची खूप चांगली मैत्री होती पण ते आता काय झाले, दे पार्टेड देअर वेज. ठीक आहे. दे पार्टेड देअर वेज. आता लक्षात ठेवा ही पण एक फ्रेजच आहे, पार्टेड देअर वेज. म्हणजे काय, दोघांपासून एकमेकांपासून ते विभक्त झालेले आहेत, ते आता सोबत नाही आहेत आणि त्यांच्यामध्ये काहीतरी भांडण झालेलं आहे, त्याला आपण म्हणू ब्रेकअप विथ. ठीक आहे. आता ब्रेक ओपन म्हणजे काय, ब्रेक ओपन म्हणजे ओपन बाय फोर्स. बघा द थीफ ब्रोक ओपन द लॉक अँड स्टोल मनी. आता आपण हे पाहिलेलं आहे, आधी पण पाहिलं होतं. काय पाहिलं होतं, ब्रेक इंटू पाहिलं होतं. ठीक आहे. ब्रेक इंटू पाहिलं होतं ज्याच्यामध्ये रॉबर्स काय करतायत, घरामध्ये अनवैधरित्या ते घरफोडी करतायत. ठीक आहे. ब्रेक इंटू, दे आर एंटरिंग बाय फोर्स. आणि इथे खाली काय आहे बघा, ब्रेक ओपन. एखादी गोष्ट फोर्स तुम्ही ओपन करताय. ठीक आहे. तर त्याला आपण ब्रेक ओपन असं म्हणू शकतो. आता बघा ब्रिंग अबाउट म्हणजे कॉज टू हॅपन, एखादी गोष्ट घडवून आणणे. ठीक आहे. त्याला म्हणतात ब्रिंग अबाउट. द ऍडमिनिस्ट्रेशन हेल्प टू ब्रिंग अबाउट अ पीसफुल सेटलमेंट. जे काय प्रशासन होतं, प्रशासनानं काय केलं, एखाद्या एरियामध्ये पीस इस्टॅब्लिश करण्यासाठीचा प्रयत्न केलेला आहे, पीस आणलेली आहे. त्या एरियामध्ये शांतता नव्हती पण त्यांनी शांतता इथे आणलेली आहे. तिथे म्हणू आपण काय, ब्रिंग अबाउट म्हणजे काय, कॉज टू हॅपन. लक्षात ठेवा, ब्रिंग अबाउट म्हणजे एखादी गोष्ट घडवून आणणे. ब्रिंग अबाउट म्हणजे घडवून आणणे. ठीक आहे. म्हणजे काळजीपूर्वकरित्या घडवून आणणे एखादी गोष्ट, त्याला म्हणतात ब्रिंग अबाउट. नेक्स्ट बघा ब्रिंग आउट. एक्सप्लेन द मिनिंग ऑर पब्लिश. ब्रिंग आउट आणि ब्रिंग अबाउट दोन्हीचे अर्थ वेगवेगळे आहेत. क्लोजली रिलेटेड जे फ्रेजेस आहेत ते देऊन तुम्हाला फसवणं हे आयोगाचं काम आहे. त्यामुळे तुम्हाला ब्रिंग अबाउट आणि ब्रिंग आउट मधला फरक कळायला पाहिजे. बघा आता ब्रिंग आउट म्हणजे काय, एक्सप्लेन द मिनिंग म्हणजे काय की एखाद्या गोष्टीचा अर्थ स्पष्ट करणे. ठीक आहे. व्हेन आस्क्ड टू एक्सप्लेन शी कुड नॉट ब्रिंग आउट द मिनिंग ऑफ द पोएम. आता एखादी व्यक्ती आहे, तिने काय केली आहे, कुणाची तरी चोरून कविता लिहिलेली आहे आणि जेव्हा ती कविता एक्झामाइन होण्यासाठी आली एखाद्या टीचरकडे, एखाद्या प्रोफेसरकडे, तेव्हा त्या प्रोफेसरने तिला काय केलं, तिला अर्थ विचारला की तू जी कविता लिहिलेली आहेस तिचा अर्थ काय सांग मला. ऍट दॅट टाइम ती काय झाली, ती स्वतः तिने लिहिलेलीच नव्हती कविता. सो शी फेल्ड टू ब्रिंग आउट द मिनिंग ऑफ द पोएम. काय, ती फेल ठरली मिनिंग सांगण्यापासून. ठीक आहे. ती मिनिंगच सांगू शकली नाही त्या कशाचं, पोएमचं. म्हणजे काय, ब्रिंग आउट म्हणजे काय, एक्सप्लेन करणं, एखाद्या गोष्टीला काय करणं, पब्लिश करणं, त्याला आपण काय म्हणू, ब्रिंग आउट म्हणू. ठीक आहे. आय विल बी ब्रिंगिंग आउट माय न्यू बुक इन नेक्स्ट इयर. म्हणजे काय, मी माझी नवीन बुक पब्लिश करणार आहे, मी ब्रिंग आउट करणार आहे. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणू, त्याला ब्रिंग आउट असं म्हणतात. ठीक आहे. ब्रिंग आउट मध्ये आपण दोन बघितलेले आहेत, एखाद्या गोष्टीचं मिनिंग एक्सप्लेन करणं और एखादी गोष्ट पब्लिश करणं किंवा मग पब्लिक व्ह्यू मध्ये आणणं, त्याला म्हणतात ब्रिंग आउट. नेक्स्ट बघा ब्रिंग राऊंड. हे स्पेशली स्टार करून लक्षात ठेवा, आयोगानं विचारलेलं नाहीये आणि हे विचारू शकतं. ठीक आहे. आणि खूप महत्वाचं आहे ब्रिंग राऊंड.
कारण हे अनयुज्युअल आहे, अर्थ लावण्यासाठी थोडंसं कठीण आहे. ब्रिंग राऊंड, टू मेक वन ॲग्री और ब्रिंग टू सेन्सेस. आता याचा अर्थ काय बघा, आपल्याकडे जे म्हणतात ना, मला उगाच घुमवू नको, ठीक आहे, मला काय करू नको, उगाच घुमवू नको, त्याचा अर्थ हाच आहे, घुमवू नको. ठीक आहे, घुमवू नको म्हणजे काय, मला असंच काहीतरी गोल फिरून फिरून तू मला ॲग्री करायला लावू नको. ठीक आहे, मला तू सहमत करू शकत नाहीस, तू गोल फिरवलास किती तरी मी तुझ्यासोबत सहमत होऊ शकत नाही. त्याला इथे ब्रिंग राऊंड म्हणतात. बघा आता, टू मेक वन टू ॲग्री, एखाद्याला सहमत करून घेण्यासाठी त्याला काहीतरी हे करत राहणं, म्हणजे गोल गोल फिरवणं त्याला, आणि त्याला परत परत विनवणी करणं की नाही नाही बाबा हे असं नाही, असंच आहे, तर त्याला म्हणतात ब्रिंग राऊंड. आय वॉज एबल टू ब्रिंग माय मदर राऊंड टू माय व्ह्यूज विथ ग्रेट डिफिकल्टी. मला खूप आधी अडचण आली, मला खूप आधी त्रास झाला, माझ्या जी आई आहे तिला काहीतरी ॲग्री करून घ्यायचं होतं मला तिच्याकडनं, मला आधी खूप त्रास झाला, पण आय वॉज एबल टू ब्रिंग राऊंड, ठीक आहे, ब्रिंग माय मदर राऊंड टू माय व्ह्यूज, म्हणजे माझ्या मतासोबत माझी आई शेवटीला सहमत झालीच, मी तिला घुमवलं शेवटीला. ठीक आहे, त्याला आपण म्हणू ब्रिंग राऊंड. बघा आता, ब्रिंग अप, ब्रिंग अप म्हणजे बॉर्न अँड ब्रॉट अप, किंवा मग ब्रिंग अप म्हणजे कसं, ब्रिंग अप म्हणजे एखाद्या व्यक्तीला, एखाद्या मुलाला, चाइल्डला काय करणं, वाढवणं, त्याला म्हणतात रियर. ठीक आहे, रियर करणं किंवा मग एज्युकेट करणं. फादर्स आर बिगिनिंग टू प्ले द बिगर रोल इन ब्रिंगिंग अप देअर चिल्ड्रन. म्हणजे आता कसं होते, आधी आईकडे भरपूर काय रिस्पॉन्सिबिलिटी होती चिल्ड्रन्सला रिअर करण्याची, म्हणजे ब्रिंगअप करण्याची, पण आता जे वडील आहेत ते सुद्धा रिस्पॉन्सिबिलिटी घेऊ लागलेले आहेत की मुलांना कसं वाढवायचं. ठीक आहे, त्याबद्दल वडील पण रिस्पॉन्सिबिलिटी घेऊ लागलेले आहेत. त्याला इथे आपण ह्या वाक्यामध्येचा असा अर्थ आहे याचा, फादर्स आर बिगिनिंग टू प्ले बिगर रोल इन ब्रिंगिंग अप देअर चिल्ड्रन. काय करतायत, ब्रिंगिंग अप काय म्हणजे काय करतायत, त्याला वाढवतायत, त्याला शिकवतायत, शिकवणी देत आहेत, त्याला कल्चर शिकवतायत, राहणं शिकवतायत, त्याला म्हणतात ब्रिंग अप. कॉल ॲट, लक्षात ठेवा, बऱ्याच वेळेस विचारलेला आहे अवघानं, आणि एकदम अनयुज्युअल असल्यामुळे आपल्याला वाटतं की कॉल ॲट म्हणजे एखाद्याला कॉल करून बोलणं फोनवर, पण तसं नाहीये, त्याचा अर्थ वेगळा आहे. कॉल ॲट म्हणजे काय, व्हिजिट अ प्लेस टू मीट. ठीक आहे, एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला भेट दिली त्याला म्हणतात कॉल ॲट, व्हिजिट अ प्लेस टू मीट. आय कॉल्ड ॲट द रेसिडेन्स ऑफ माय बॉस येस्टरडे. आता बऱ्याच वेळेस हेडिंग येते पेपरमध्ये बघा, द प्राईम मिनिस्टर कॉल्ड ऑन प्रेसिडेंट कोविंद, म्हणजे राष्ट्रपती जे आहेत आपले, त्यांना प्राईम मिनिस्टरनी व्हिजिट केली, असं डायरेक्टली येत नाही, द प्राईम मिनिस्टर व्हिजिटेड प्रेसिडेंट कोविंद असं येत नाही, द प्राईम मिनिस्टर कॉल्ड ॲट प्रेसिडेंट कोविंद. म्हणजे असं एक प्रॅक्टिस आहे ऑलरेडी आधीच, की प्राईम मिनिस्टरनी आपल्या प्रेसिडेंटला जाऊन भेट दिली पाहिजे आणि सांगितलं पाहिजे काय कारभार चाललाय. मग प्राईम मिनिस्टर काय करत असतात, दे कॉल ॲट प्रेसिडेंट, म्हणजे काय, ते जातात आणि भेटतात प्रेसिडेंटला. तिथे आपण डायरेक्टली कॉल्ड ॲट असं येऊ शकतो पेपरमध्ये, डायरेक्टली ते व्हिजिटेड वगैरे देणार नाहीत, कारण ती फॉर्मल लँग्वेज नाही आहे. एखाद्या लँग्वेजला फॉर्मल करायचं असेल आणि एकदम चांगल्या पद्धतीने शो करायचं असेल तर तिथे फ्रेझल वर्ब्स गरजेचे आहेत. त्यामुळे न्यूजपेपर्स वगैरे कॉल ॲट असं डायरेक्टली यूज करतात, हे करतात, वापर करतात त्याचा, आणि त्यामुळे कॉल ॲट आता हे महत्वाचं आहे, अनयुज्युअल आहे. स्टार करून लक्षात ठेवा याला, कॉल ॲट. कॉल फॉर, एखाद्या गोष्टीची गरज आहे, रिक्वायरमेंट आहे, आणि ती गोष्ट एकदम नेसेसरी झालेली आहे. ठीक आहे, एकदम त्याची खूपच गरज पडलेली आहे, नितांत गरज आहे असं जेव्हा म्हणतो आपण, तर त्याला कॉल फॉर असं म्हणू शकतो आपण. फॉर द युनिटी ऑफ द कंट्री, डिसिप्लिन अमॉंग द पीपल इज कॉल्ड फॉर. देशाची एकता राहण्यासाठी आपल्याला आपल्या लोकांच्या मध्ये काय असलं पाहिजे, डिसिप्लिन असलं पाहिजे. ठीक आहे, लोकांच्या मधलं डिसिप्लिन इज कॉल्ड फॉर. ठीक आहे, आता काय होतं, आयोग कसं विचारतो बघा, आता हे सगळं वाक्य देतो तुम्हाला आणि हे एवढंच ब्लँक सोडतो. ठीक आहे, शेवटीला एवढंच ब्लँक सोडतो आणि इथे ब्लँक स्पेस दिलेला आहे आणि तुम्हाला विचारतं की इथे काय फिलअप करायचं. ठीक आहे, मग तुम्हाला कॉल्ड ऑन, ठीक आहे, कॉल्ड ऑन, ठीक आहे, कॉल्ड फॉर, ठीक आहे, असे वेगवेगळे ऑप्शन्स देतं आणि तुम्हाला विचारतं की व्हॉट इज द राईट वर्बल फ्रेज दॅट कॅन बी यूज्ड हिअर. तर तिथे कॉल्ड फॉर हे लक्षात ठेवा, एखाद्या गोष्टीची खूप नितांत गरज दाखवायची तिथे आपण कॉल्ड फॉर हे यूज करू शकतो. नेक्स्ट बघा, कॉल इन, कॉल आउट. आता आपण काय बघितलं होतं इथं बघा, कॉल ॲट बघितलं होतं, हे कॉल ॲटच येतं. ठीक आहे, कॉल ॲटच येतं, कॉलच्या पुढे दुसरा काही शब्द आला, समजा इथे कॉल ॲट आहे तर एक कॉल ॲटच येतं आणि ह्याचा अर्थ व्हिजिटच होतो. ठीक आहे, त्याचा अर्थ काय होतो, व्हिजिटच होतो, पण तुम्ही ते कॉल इन केला तर हे याचा अर्थ वेगळा होतो. ठीक आहे, कॉल इन म्हणजे काय, बोलावणे. ठीक आहे, बोलावणे किंवा आपलं जे कॉल करणं असतं आपलं ते कॉल इन असतं आणि कॉल ॲट म्हणजे व्हिजिट करणं असतं. लक्षात ठेवा, हे दोन वेगवेगळे आहेत, हे फिक्स्ड आहे त्याचे मिनिंग. कॉल ॲट म्हटलं की व्हिजिटच तुम्हाला करायचं आहे, बाकी दुसरं डोक्यात काही आणायचंच नाहीये.
कॉल इन म्हटलं की बोलावणे. ठीक आहे, आता बघा कॉल इन. कॉल इन म्हणजे काय? एखादी काहीतरी समस्या निर्माण झाली आहे आणि तुम्ही पोलिसांना कॉल केलाय हेल्प पाठवण्यासाठी, तर तिथे तुम्ही कॉल इन यूज करू शकता किंवा कॉल आउट सुद्धा यूज करू शकता. ठीक आहे. पण कॉल ॲट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. कॉल ॲट फक्त व्हिजिटसाठी वापरतात. द पोलीस वेअर कॉल्ड इन विदाऊट डिले बाय द रेसिडेंट्स. जे काय राहणारे तिथे रहिवासी आहेत त्यांनी पोलिसांना विदाऊट एनी डिले काय केलं, बोलावलं. त्याला म्हणू आपण कॉल इन. कॉल ऑफ, मी आधीही सांगितलेला होता अर्थ तुम्हाला कॉल ऑफचा. कॉल ऑफ म्हणजे काय करणं, एखादी गोष्ट डिले करणं किंवा सस्पेंड करणं, त्याला म्हणू आपण कॉल ऑफ. वी डिसाइडेड टू कॉल ऑफ द स्ट्राईक. म्हणजे काय की आम्ही स्ट्राईक जो आहे मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. आम्ही स्ट्राईक बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याला काय म्हणू आपण, कॉल ऑफ म्हणू. ठीक आहे. चला कॉल ऑन बघू आता. कॉल ऑन म्हणजे काय, गो अँड व्हिजिट अ पर्सन. आता इथे पण बघितलेलं आहे आपण. कॉल काय बघितले आपण, ऍड बघितलेलं आहे. ठीक आहे. कॉल ऍट आणि काय कॉल ऑन, हे दोन्ही जे फ्रेझल वर्ब्स आहेत त्याचा एकच अर्थ आहे, व्हिजिट अ पर्सन. आता लक्षात ठेवा, कॉल ऑन आणि कॉल ऍट ह्यांचा जो अर्थ आहे, कॉल ऍटचा अर्थ हाच होईल, व्हिजिटच करणं होईल. ठीक आहे. ह्याचा सुद्धा अर्थ व्हिजिटच करणं होईल. कॉल ऑन याचा वेगळा काही अर्थ होणारच नाही कधीच. त्यामुळे लक्षात ठेवा, कॉल ऑन आणि कॉल ऍट याचा दोन्हीचा अर्थ काय होईल, व्हिजिट करणंच होईल. एखाद्या व्यक्तीला, इम्पॉर्टंट व्यक्तीला भेट देणं. ठीक आहे. भेट देणं त्याला काय म्हणू आपण, कॉल ऑन म्हणू किंवा मग कॉल ऍट म्हणू. बघा, इट इज अ ट्रॅडिशन फॉर द प्राईम मिनिस्टर टू कॉल ऑन द प्रेसिडेंट. आताच मी सांगितलं होतं, उदाहरण दिलं होतं की प्राईम मिनिस्टर एक असं ट्रॅडिशन आहे आपल्या याच्यामध्ये. आपल्याकडे एक पद्धत आहे. ठीक आहे. आपल्याकडे काय ट्रॅडिशन म्हणजे पद्धत आहे की प्राईम मिनिस्टर जाऊन कॉल ऑन करतील कोणाला, प्रेसिडेंटला. म्हणजेच काय, राष्ट्रपतीला प्राईम मिनिस्टर जाऊन भेटतील. त्याला म्हणू आपण कॉल ऑन. बघा कॉल आउट. ठीक आहे. कॉल आउट. कॉल आउट म्हणजे काय, आस्क टू कम फॉर हेल्प. द नॅशनल गार्ड हॅज बीन कॉल्ड आउट. ठीक आहे. त्याला काय म्हणू आपण, एखाद्या गोष्टीची मदत मिळवण्यासाठी आपण जेव्हा रिक्वेस्ट करतो त्याला म्हणू आपण काय, कॉल आउट. आता इकडे बघा, कॉल नेम्स मी तर लिहिलेलं आहे. कॉल नेम्सचा अर्थ काय होतो बघा, कॉल नेम्स लक्षात ठेवा. ह्याचा आणि याचा काही संबंध नाही कॉल आउटचा आणि कॉल नेम्सचा. फक्त तुम्हाला कॉलचे आलेले आहेत त्यामुळे मी तुम्हाला इथे हे सांगतो. आता बघा, परत एकदा मला सांगा की साऊंड वगैरे सगळं व्यवस्थित आहे का, नाहीतर मी इकडे बोलत जाईल आणि एकदा तुम्ही सगळ्यांनी हँड रेज करा. ओके फाईन. आवाज वगैरे सगळं येतोय. अविनाश, वनिश्री, प्रतीक्षा, प्रशांत, अर्चना, राहुल, सारिका. ठीक आहे, आवाज व्यवस्थित येतोय. चला परत सुरू करू. जस्ट मोमेंट. ठीक आहे. कॉल अप आपण बघितलंय. सॉरी, कॉल नेम्स बघत होतो आपण. कॉल नेम्स म्हणजे एखाद्या व्यक्तीला काय करणं, चिडवणं किंवा खिजवणं. ठीक आहे. एखाद्या व्यक्तीला खिजवणं. ते शाळेमध्ये काही असे टुकार, असे पोट्टे असतात बघा. टुकार काही पोरं असतात, ते काय करतात, कुठल्या तरी गरीब पोराला पकडतात आणि त्याला काय करतात, त्याला चिडवत बसतात. ठीक आहे. मग आपल्या मोठ्या व्यक्तीबद्दल पण असं होतं. कधी कधी आपण, आपले जे राजकारणी आहेत, पुढारी आहेत, ते एकमेकाला काही पण शिव्या देऊन घेतात. ठीक आहे. राजकारणी लोक जे आहेत ते एकमेकाला काही पण शिव्या देऊन घेतात. त्याला आपण काय म्हणू, कॉल नेम्स. ठीक आहे. कॉल नेम्स. आणि कॉल आउट म्हणजे काय, कॉल आउट म्हणजे मदतीसाठी बोलवणे. आस्क टू कम फॉर हेल्प. ठीक आहे. आस्क टू कम फॉर हेल्प. नेक्स्ट बघा, कॉलअप. कॉलअप म्हणजे आता आपलं नॉर्मल आपण जे फोन, टेलिफोन करायला लावतो त्याला कॉलअप म्हणतात. टू टेलिफोन ऑर रिकॉल. मेनी ऑफ माय फ्रेंड्स कॉल्ड मी अप टू कॉंग्रॅच्युलेट मी. मला पोस्ट मिळाली आणि माझ्या बऱ्याच मित्रांनी कॉल्ड अप केलं. मला काय केलं, कॉल्ड मी. ठीक आहे. कॉल्ड मी अप. ठीक आहे. कॉल्ड मी अप म्हणजे काय, मला त्यांनी टेलिफोन केलेला आहे, मला कॉल लावलेला आहे त्यांनी, तिथे आपण कॉल्ड अप म्हणतो. आता आयोग काय करतं माहिती आहे का, की जे आपण इथे कॉल ऑन आणि कॉल ऍट बघितलेला आहे ना, कॉल ऑन आणि कॉल ऍट, इथे आयोग काय करतं, खाली देतं की एखाद्या ऑप्शन मध्ये देतं की टेलिफोन्ड. ठीक आहे. टेलिफोन्ड, जे की चुकीचं आहे. कारण काय तर आपल्याला माहिती आहे, कॉल ऑन आणि कॉल ऍट याचा अर्थ एकच होतो, व्हिजिट करणं, एखाद्याला भेट देणं. लक्षात ठेवा, कॉल ऑन आणि कॉल ऍट. कॉल अप बघितलं आपण, कॉल अपॉन बघा. आता अपील आणि एक्झॉट. आता आपल्याला माहिती आहे की प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांनी काय केलं, स्वच्छ भारत मिशन लॉन्च केलेलं होतं 2014 मध्ये. ठीक आहे. आणि त्यांनी काय केलं होतं, ही कॉल्ड अपॉन टू प्रॅक्टिस काय, क्लिनलीनेस. त्यांनी काय केलं होतं, आपल्याला सांगितलं होतं की क्लिनलीनेस प्रॅक्टिस करा, तुम्ही स्वच्छता वगैरे प्रॅक्टिस करा. आणि आपल्याला 2019 पर्यंत ओपन डिफिकेशन फ्री बनायचं आहे किंवा मग स्वच्छता वगैरे हे करायची, अचीव करायची, अशा सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या होत्या. मग एक्झॉर्ट करणं, कोण एक्झॉर्ट करणं किंवा मग अपील करणं, पूर्ण कंट्रीला त्यांनी अपील केलं होतं की तुम्ही बाबा क्लिनलीनेस मेंटेन करा, आपल्याला क्लिनलीनेस मेंटेन करायचं आहे. ठीक आहे.
त्याला अपील करणं किंवा एक्झॉर्ट करणं म्हणतात, कॉल अपॉन म्हणतात. जेव्हा जेव्हा एखादी स्पीच असते, स्पीचच्या कॉन्टेक्स्टमध्ये एखादे भाषण असतं, तिथून कॉल अपॉन यूज होतं. लक्षात ठेवा, कॉल अपॉनचं स्पेसिफिक यूज आहे तिथे, की एखादी स्पीच आहे त्या स्पीचमध्येच कॉल अपॉन होतं. बघा, ही वॉज कॉल्ड अपॉन टू प्रूव्ह द करेक्टनेस ऑफ द प्रेस रिपोर्ट्स. आता त्याला बोलवण्यात आलं, प्रेस रिपोर्ट जे आहेत त्यांचं ट्रूथ जे आहे, खरं काय आणि खोटं काय हे स्टेट करण्यासाठी त्याला बोलवण्यात आलं. तिथे काय होतंय, कॉल अपॉन येते. ठीक आहे. आणि हे अपील आणि एक्झॉर्ट पण लक्षात ठेवा. अपील आणि एक्झॉर्ट म्हणजे तेच की जे सांगितलं मी तुम्हाला, एक्झॉर्टेशन. एक्झॉर्टेशन म्हणजे कसं, की इमोशनली हे करणं, लोकांना काय करणं, की काहीतरी गोष्ट करण्यासाठी डिमांड करणं. एखाद्या व्यक्ती, एखाद्या ग्रुप ऑफ पीपलला त्यांनी काय करतात, संबोधन करतात आणि संबोधन करून त्यांच्याकडनं काहीतरी अपेक्षा करतात की लोकांनी ते फॉलो केलं पाहिजे. ठीक आहे, त्याला एक्झॉर्टेशन म्हणतात. आणि कॉल अपॉन तिथे यूज होतं. ठीक आहे. नेक्स्ट बघा, कॅरी अवे. कॅरी अवे म्हणजे काय, कॅरी अवे बाय म्हणजे काय बघा, लूज कंट्रोल. एखाद्या गोष्टीमधून आपला कंट्रोल जेव्हा निघून जातो त्याला आपण काय म्हणू, कॅरी अवे म्हणतो. बघा त्याच्यामध्ये कसं होतं, की बऱ्याच वेळेस काय होतं, की मुलांचा काय करतो, की प्रिलिमचा रिझल्ट येतो आणि दे गेट कॅरीड अवे इन दॅट सक्सेस. ठीक आहे, त्यांना काय वाटतं, की आता मी प्रिलिम्स पास झालोय म्हणजे मला काय नाही, मी सगळंच करेन आणि पोस्टच घेऊन जाईन. पण असं नसतं काही. लोक इथे 4-4, 5-5 प्रिलिम्स पास होऊन बसतात पण कधी पोस्ट मिळत नाही. त्यामुळे तुम्ही काय नाही, यू शुड नॉट बी गेटिंग कॅरीड अवे बाय द इनिशियल सक्सेस दॅट यू गॉट. म्हणजे तुम्हाला जे सक्सेस मिळाले आहे त्याबद्दल तुम्ही कॅरीड अवे होऊ नये. यू शुड नॉट लूज युअर कंट्रोल. यू शुड मेंटेन द डिसिप्लिन दॅट यू आर डुईंग बिफोर क्रॅकिंग प्रिलिम्स. म्हणजे तुम्ही प्रिलिम्स क्रॅक करण्याच्या अगोदर जे डिसिप्लिन तुमचा चाललेला होता, त्याच डिसिप्लिननं तुम्ही अभ्यास मेन्सचा कंटिन्यू केला पाहिजे, तरच तुम्ही पास व्हाल. नाहीतर तुम्ही असे कितीतरी प्रिलिम्स पास व्हाल पण पोस्ट मिळणार नाही. त्यासाठी काय, डू नॉट गेट कॅरीड अवे. ठीक आहे, डू नॉट गेट कॅरीड अवे. ऑन हिअरिंग द न्यूज ऑफ हिज सक्सेस ही वॉज कॅरीड अवे बाय जॉय. तुम्हाला एकदा पोस्ट मिळाली की यू कॅन गेट कॅरीड अवे, बट बिफोर गेटिंग द पोस्ट प्लीज डू नॉट गेट कॅरीड अवे. आणि डिसिप्लिन ठेवून मेंटेन करून अभ्यास करत चला. ठीक आहे. नेक्स्ट बघा, कॅरी ऑन. तर आता कसं आहे, की तुम्ही एखाद्या मित्रासोबत आहात, तो काहीतरी खातोय. हॅलो, माईक सगळ्यांनी आपलं आपलं माईक बंद करा कृपया. स्क्रीन दिसते सगळ्यांना, हँड रेज करा. स्क्रीन दिसत असेल तर हँड रेज करा लवकर, क्विकली. ओके, फाईन अविनाश, थँक्यू. तर प्लीज तुमचा माईक जो आहे तो तुम्ही ऑन करू नका. माईक ऑन केलं तुम्ही तर सगळ्यांना डिस्टर्ब होतो. आता मला परत सेशन हे सुरू करावं लागतं. ठीक आहे, चला नेक्स्ट बघू. नेक्स्ट कॅरी ऑन. बघा, कॅरी ऑन म्हणजे कसं, की एखादी गोष्ट कंटिन्यू करणे. ठीक आहे. नाउ इट इज डिफिकल्ट टू कॅरी ऑन दिस बिझनेस इन द टीथ ऑफ स्टिफ कॉम्पिटिशन. आता काय होतं, आधीच्या सारखं काय राहिलेलं नाही हो. आता काय झालं, की खूप जास्त कॉम्पिटिशन झालं. सो इट इज व्हेरी डिफिकल्ट टू कॅरी ऑन दिस बिझनेस. म्हणजे काय, चालवणं जे आहे, पुढे चालवणं जे म्हणतो आपण त्याला काय म्हणतात, कॅरी ऑन म्हणतात. ठीक आहे, चालवणं. ठीक आहे, कॅरी ऑन. माईक कुणाचं चालू आहे, परत माईक चालू झालेला आहे कुणाचं तरी. माईक बंद करा.